नागपूर मुंबई समृद्धी मार्गाला जोडणारा हा दुसरा टप्पा आहे आणि 3 जिल्ह्याच्या विकासासाठी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे। शेतकऱ्यांच्या जमिनी या नॅशनल हायवे मध्ये गेल्या, मात्र तिथलचे जिल्हा अधिकारी अविनाश पाठक यांनी 73 कोटीचा भ्रष्टाचार केला। नमस्कार, आमदार बबनराव लोणीकर आपल्या सोबत आहेत। सर, काल तुम्ही समृद्धी महामार्गावर होत असलेल्या अवैध मुरुम उत्खननाचा प्रश्न उपस्थित केला होता, तो नेमका काय आहे आणि त्याबद्दल काय सांगा? मराठवाड्यातल्या जालना, परभणी आणि नांदेड 3 जिल्ह्यातून हा समृद्धी मार्ग होत आहे। नागपूर मुंबई समृद्धी मार्गाला जोडणारा हा दुसरा टप्पा आहे आणि 3 जिल्ह्याच्या विकासासाठी माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे। याचं काम फक्त परतूर मतदारसंघात चालू झालेलं आहे। आम्ही शेतकऱ्यांच्या जमिनीचा आवाड केलेला आहे, शेतकऱ्यांना पैसे दिलेले आहेत। 3 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची मागणी आहे की नागपूर मुंबई या समृद्धी मार्गावर जो शेतकऱ्यांना जमिनीचा मावेजा दिला तो मावेजा द्यावा, आणि म्हणून नांदेडमध्ये काम बंद आहे, परभणीमध्ये काम बंद आहे, जालन्यातला भागवन बंद आहे। माझ्या मतदारसंघात काम चालू झालेलं आहे आणि पैसे शेतकऱ्यांना दिलेले आहेत। शेतकरी या विषयावर वाढीव मावेजासाठी माननीय न्यायालयामध्ये जाणार आहेत, 18चे दावे दाखल करणार आहेत। या नॅशनल हायवे साठी लागणारा जो मुरुम आहे तो 10 लाख ब्रास काढलेला आहे आणि रॉयल्टी फक्त भरलेली आहे 76,000 ब्रासची आणि काढलेला आहे 10 लाख ब्रास। अगदी धरणाच्या भिंतीला खेटून मुरुम काढलेला आहे 1 फुटावर। नियमाप्रमाणे 200 फूट भिंतीपासून अंतर ठेवायचं आहे। धरण फुटू शकतं, पाझर तलाव फुटू शकतो, त्याच्यामुळं 200 फुटाची आट असताना कॉन्ट्रॅक्टरनं मुरुम भिंतीला लागून काढला, 10 लाख ब्रास काढला। याची मोजणी करा, अशा प्रकारची मागणी वारंवार केली होती। त्या मागणीप्रमाणे सार्वजनिक बांधकाम विभाग आहे, TLR विभाग आहे, आमचं तहसीलदार आहेत, SDM आहेत, यांची कमिटी नेमवली आणि या कमिटीनं सर्वे केलेला आहे, त्याची माहिती घेतलेली आहे। त्याप्रमाणे ही सगळी कारवाई झाली पाहिजे। मात्र आमच्या जालन्याच्या जिल्हाधिकारी 10 लाख ब्रास मुरुम काढल्यानंतर त्या कॉन्ट्रॅक्टरला संरक्षण देत आहेत, असा माझा कालचा मुद्दा होता। गौण खनिज चोरी थांबली पाहिजे। शेतकऱ्याने एखादा ट्रॅक्टर मुरुम घेतला, बैलगाडीत मुरुम चालला तर त्याच्यावर कारवाई होते, पोलीस कारवाई करतात, RTO कारवाई करतात, महसूलचे लोक कारवाई करतात। मात्र 10 लाख ब्रास मुरुम चोरणारा कॉन्ट्रॅक्टर याच्यावर जिल्हा प्रशासन कारवाई करायला टाळाटाळ करतं। मोजणी करू नका अशा प्रकारच्या सूचना दिल्या जातात। मोजणी जर झाली नसती, मोजणी केली नसती, अजून काही 50% मोजणी राहिली, पाऊस पडला असता तर या कदानित पाणी साचलं असतं आणि गुत्तेदार 10 लाख ब्रास मुरुम चोरणारा सही सलामत सुटला असता। अशा प्रकारची माझी मागणी होती। आम्ही गौण खनिज चोरी आणि धरणाची भिंत तोडली, सांडवा तोडला, या संदर्भात मंठा पोलीस स्टेशननं संबंधित कॉन्ट्रॅक्टरच्या विरोधात फौजदारी गुन्हा दाखल केलेला आहे। पोलीस सध्या वाहनं जप्त करायला टाळाटाळ करतायत। ही सगळी वाहनं जप्त होतील आणि त्याच्यावर कारवाई होईल आणि 10 लाख किंवा 8 लाख ब्रास मुरुमाची रॉयल्टी त्याला भरावं लागेल। शेतकरी पीक विम्याचा एक तुम्ही मुद्दा घेतला होता, तो नेमका काय? माननीय मोदीजी प्रधानमंत्री झाल्यानंतर त्यांनी पीक विम्याच्या कायद्यात बदल केला। पूर्वीचा पीक विम्याचा कायदा होता 100% शेतकऱ्यांच्या पिकाचं नुकसान झालं तर पीक विमा मिळायचा। मात्र मोदीजी प्रधानमंत्री झाल्यानंतर 33% जास्त शेतकऱ्याचं नुकसान झालं असेल तर त्याला पीक विमा देण्याची कायद्यात तरतूद आहे। मात्र मागच्या वर्षी जालना जिल्ह्यामध्ये, मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यामध्ये पीक विमा कंपन्यांनी काही नियम काढले, काही टेक्निकल मुद्दे शोधून काढले आणि मागच्या वर्षी 33%च काय तर 50% पेक्षा जास्त नुकसान झालेलं असताना शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नाही।
काही शेतकरी न्यायालयात गेलेले आहेत. मी लक्षवेधी टाकली, तारांकित प्रश्न टाकला, अर्ध्या तासाची चर्चा लावली. याच्यामध्ये सभागृहात मुद्दा उपस्थित करून मराठवाड्यातल्या शेतकऱ्यांना मागच्या वर्षीचा पीक विमा का मिळाला नाही हे कृषी मंत्री महोदयांच्या निदर्शनास आणून देणार आहे आणि शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. सर, आपण मराठवाड्यातले लोकप्रतिनिधी आहात आणि आपण बघू शकतो की मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यात अजूनही पाऊस तितकासा पडलेला नाहीये. तर याविषयी तुम्ही सभागृहात काही प्रश्न मांडणार आहात? पाऊस साधारणतः मे मध्ये सुरू होतो. जून मध्ये शेतकऱ्यांच्या पेरण्या होतात. जून पूर्ण संपला आहे. मराठवाड्यामध्ये काही शेतकऱ्यांनी पेरणी केली, त्यांचे पीक आता बारीक कोंब उगाले आणि ते जळत आहे. खाली जमीन कोरडी आहे. मराठवाड्यात पेरणीसारखा पाऊस पडलेला नाही. मुंबईत मात्र पाऊस धुवाधार चालू आहे. मुंबईचं काही भागात जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. मराठवाड्यातल्या विहिरीतलं पाणी संपत आलं, धरणातलं पाणी संपत आलं, बोरचं पाणी संपत आलं. पिण्याच्या पाण्याची समस्या आहे, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची समस्या आहे. पाऊस पडला नाही तर टँकर द्यावा लागतील. आता जर 4 दिवसात 8 दिवसात पाऊस पडला तर पिकं येतील, पण 50% सुद्धा पीक हाती लागणार नाही, कारण पेरणी आता लेट झाली. त्याच्यामुळं शेतकऱ्यांना शासनानं मदत करावी अशी मागणी सभागृहात मी स्वतः करणार आहे. सर, तुम्ही मागच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात धुळे सोलापूर महामार्गावरच्या जमीन अधिग्रहणाचा मुद्दा उपस्थित केला होता. त्याचा काही पाठपुरावा केलाय का आता? धुळे सोलापूर नॅशनल हायवे आहे आणि या नॅशनल हायवे मध्ये बीड जिल्ह्याच्या शेतकऱ्यांच्या जमिनी या नॅशनल हायवे मध्ये गेल्या. मात्र तिथलचे जिल्हा अधिकारी अविनाश पाठक यांनी 73 कोटीचा भ्रष्टाचार केला. काल्पनिक नावं काढली, बोगस नावं काढली आणि या बोगस नावाच्या अहवाल तयार करून 73 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार केला अशी मागच्या अधिवेशनात माझी तक्रार होती. महसूल मंत्र्याकडे मी लेखी तक्रार केली होती. सभागृहात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं, याची चौकशी करू आणि 73 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार करणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांना आम्ही जेलमध्ये टाकू. चौकशी झाली. अधिवेशन संपलं की 8 दिवसात बीड शिवाजीनगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला. विशेष भूसंपादन अधिकारी, महसूलचे अधिकारी, नॅशनल हायवेचे अधिकारी यांच्यावर FIR झालं, त्यांच्यावर कारवाई झाली. जिल्हा अधिकाऱ्यांची अविनाश पाठक यांची SIT मार्फत चौकशी झाली. भ्रष्टाचारात ते सापडले आणि त्यांना जेलमध्ये टाकलं. लातूर मधून त्यांना अटक केली, ते जेलमध्ये गेले. 73 कोटीचा भ्रष्टाचार केला होता. आता ही वसुली करण्यासंदर्भात आज सभागृहात माझा तारांकित प्रश्न होता. वसुली कशी करणार? ही काल्पनिक नाव आहेत, बोगस नाव आहेत, ही पैसे वसूल होणार नाहीत. अविनाश पाठक यांनी कोट्यावधीची मालमत्ता जमा केलेली आहे. त्यांच्या नातेवाईकाच्या नावावर मालमत्ता आहे, कुटुंबाच्या नावावर मालमत्ता आहे. त्या सातबारावर त्यांच्या बोजा टाकला पाहिजे. त्यांच्या बंगल्यावर, घरावर, महाराष्ट्रात जिथं जिथं प्रॉपर्टी आहे ती जप्त केली पाहिजे आणि 73 कोटी वसूल केले पाहिजे. 1 नंबर 2, त्याने दुसरा अहवाल प्लॅन 2 तयार केला. कलम 4, कलम 6, कलम 9, कलम 13, परिशिष्ट 16B तयार केलं आणि पैसे 210 कोटी उचलणार. पण मी विधानसभेत प्रश्न मांडला आणि ते थांबलं नसता त्यांनी ते 210 कोटी रुपये उचलण्याचा प्लॅन केला होता, भ्रष्टाचार करण्याचा प्लॅन केला होता. आता हे प्रकरण माननीय न्यायालयात गेलेलं आहे बावनकुळे साहेबांच्या आदेशानं. नॅशनल हायवेच्या अधिकारी कोर्टात गेलेले आहेत. हे अहवाल रद्द करायचं असेल तर आता पर्यावरण विभाग आणि नॅशनल हायवे कोर्टात बाजू मांडतील आणि हे 210 कोटी रुपये ज्याचा भ्रष्टाचार अविनाश पाठक करणार होते ते अहवाल रद्द करावं लागेल आणि शासनाचे पैसे वाचवावे लागते. धन्यवाद सर आमच्याशी संवाद साधल्याबद्दल. कॅमेरा पर्सन जयेश पाटील सह मी अवंती भोयर, MAHA MTV, मुंबई.